दरम्यान मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीनंतर भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही देखील लाखो ओबीसींसह मुंबईत दाखल होणार आणि आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। तसंच ओबीसी प्रवर्गात अजून कोणत्याही जातीला आणू नका असंही त्यांनी पत्रकार परिषदेतून म्हटलेलं आहे। आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषण करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून, आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे। दरम्यान हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी जनसंख्या वेगवेगळी असल्याचं भुजबळ म्हटलेत। यावर जरांगे यांनी काय पलटवार केलाय पाहूयात। आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं गॅजेटियर वगैरे वगैरे आहे, बरोबर। बरं, ठीक आहे। त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे हे गॅजेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी 3560, कुणबी 3560, परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490, म्हणजे काय मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे। त्याला तर कोलितो मी, यावल्यावाल्याला कवा कोलितो मी। मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे। त्याला मी महत्व देत नाही। मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। जरांगे यांनी कालपासून पाणी सोडलं। आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली। तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। सोमवारी जरांगेंच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली। त्यामुळे उपोषणाच्या 5व्या दिवशी आता आंदोलकही अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस आहे। कालपासून त्यांनी पाणी देखील सोडलेलं आहे। आरक्षणाच्या मागणीवरून जरांगेंनी आता आणखीनच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणा जरांगे यांनी केलेली आहे। तसंच काहीही झालं तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। सोमवारी जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली। त्यामुळे उपोषणाच्या 5व्या दिवशी आता आंदोलक देखील अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस। आणि आता बातमी, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टातील याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीमध्ये जरांगे यांचं आंदोलन हाताबाहेर गेलंय असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं। आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा आज दुपारपर्यंत खाली करावी असे निर्देश हायकोर्टानं सुनावणी दरम्यान दिलेत। मुंबईत आणखी आंदोलक येणार नाही याची काळजी घ्या। आणखी आंदोलक आल्यास कायद्यानुसार सरकारनं पुढील पावलं उचलावीत अशा सूचना देखील हायकोर्टानं दिलेल्या आहेत। आणि आता पुढची बातमी पाहूयात। उच्च न्यायालयानं आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरत बसू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना केलेल्या आहेत। आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य व्हावी अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। जरांगेंच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। आंदोलकांमुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय परिसरात हजारोंचा जमाव जमलेला आहे। तर सीएसएमटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यानं
त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील. विजय, आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस. आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे. काल संपूर्ण दिवस आपण खरं तर आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली. आज नेमकं काय घडू शकतं कोर्टाच्या सुनावणीनंतर? तर आमचे प्रतिनिधी विजय यांच्याशी आपण आपला संपर्क प्रस्थापित करूच या. मात्र पुन्हा एकदा काही दृश्य पाहूयात. आंदोलक आता न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था दक्षिण मुंबईमध्ये पूर्णपणे कालपासून कोलमडलेली आहे. रस्ते दुपारपर्यंत खाली करण्याचे कोर्टानं आज आदेश दिलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सामान्य करण्याच्या सूचना दिल्यानंतर आंदोलक आता नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना उच्च न्यायालयानं केलेल्या आहेत. आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य करावी अशी सूचना केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला अधिकची माहिती देतील. विजय, आज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस. आज आक्रमकता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. काल संपूर्ण दिवस आपण आंदोलकांची हुल्लडबाजी पाहिली आहे. आज नेमकं काय घडू शकतं? न्यायालयाच्या आदेशांचं पालन होऊ शकतं की नाही? आज या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे आज सुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो मुख्य रस्ता आहे त्याच्या समोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी आता गर्दी ह्यांनी केलेली आहे. तसंच या ठिकाणी मनोज जरांगे हे आमरण उपोषण करतायत. त्या ठिकाणी सुद्धा भली मोठी रांग त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी लोकांनी लावलेली आहे. तसंच जो नवीन मंडप बांधलेला आहे मोठा, या ठिकाणी 65 बाय 150 फुटाचा जो मंडप बांधलेला आहे त्या ठिकाणी सगळीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमू लागलेले आहेत. आपण जर आता या दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जरी कोर्टाने यांना ही वाहनं बाहेर नेण्यास सांगितली असली तरी अजून आतापर्यंत तरी या ठिकाणी CSMT या ठिकाणी ही वाहनं अजूनही आहेत. अजूनही काही गेलेली नाहीत. काही वाहनं जे आहेत काही प्रमाणात गेली आहेत. परंतु आताची परिस्थिती पाहिली आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्राजक्ता. बरं विजय, खरं तर आज दुपारपर्यंत हे सगळे रस्ते खाली करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. तर आता हे आंदोलक नेमकं कुठे जात आहेत? मैदानात परततायत का की पुन्हा त्यांच्या घरी परततायत? काय या संदर्भातली माहिती? प्राजक्ता, मराठा आंदोलक हे घरी परतणार नसून हे ते यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना नवी मुंबईचं वाशीचं जे मार्केट आहे त्या ठिकाणी ह्यांची ही वाहनं आहेत ती घेऊन जाणार आहेत. परंतु जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा आंदोलक इथून हलणार नाही असा त्यांचा निर्धार आहे. आणि आजचा हा 5वा दिवस आहे. कारण आज आता गणपती विसर्जन बऱ्यापैकी झालेलं आहे. आता फक्त या ठिकाणी जे लोक आहेत लोकांची संख्या सुद्धा वाढणार आहे. कारण गावावरून ज्यांचे गणपतींचं विसर्जन झालंय ते सुद्धा आता यायला लागले आहेत अशी माहिती सुद्धा मिळत आहे. त्यामुळे हा जो आकडा आहे आंदोलकांचा तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे विजय, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. CSMT, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. मात्र आझाद मैदानात सोय नसल्यामुळे मराठा बांधवांनी रेल्वे स्टेशनचा आधार घेतला. मराठा आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवरच रात्र काढली आणि याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषण करतात. आझाद मैदानावरती आजचा 5वा दिवस आहे. आजही त्यांचं आमरण सध्या सुरू आहे. मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर. आपण आज जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या
प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी झोपलेले आहेत, कारण त्यांना राहण्यासाठी कोणतीही शासनाने जागा इथे दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा नाविलाज आहे आणि या ठिकाणी ते प्लॅटफॉर्मवर आपला विश्रांतीसाठी आलेले आहेत. आपण पाहू शकता संपूर्ण परिसर जो आहे हा या ठिकाणी परिसरात हे झोपलेले आहेत, कारण त्यांच्याकडे सध्या या ठिकाणी राहण्यासाठी जागा नसल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा त्यांनी आसरा घेतलेला आहे आणि शासनाने काहीतरी आम्हाला सोय करून दिली पाहिजे होती अशी त्यांची मागणी होती. परंतु शासनाने या ठिकाणी कोणतीही सुविधा केली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. अविनाश लोंढेसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, छत्रपती शिवाजी टर्मिनस. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रस्त्यांची स्वच्छता करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय. गेल्या 4 दिवसांपासून मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोरील चौकामध्ये ठाण मांडून बसलेत. या ठिकाणी गेले 4 दिवस अनेक वाहनातून खाद्यपदार्थ आणण्यात आले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे महापालिकेनं रस्त्यावर पाणी टाकून स्वच्छता केली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे, परंतु न्यायालयाने या ठिकाणी काही निर्बंध घातलेले आहेत. मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरचा आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा हा जो चौक आहे, या चौकामध्ये गेले 4 दिवस या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी ठाण मांडून होते आणि त्यामुळे या ठिकाणचा जो रस्ता आहे पूर्णतः अस्वच्छ झाला होता. ते स्वच्छता करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते करताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे कचरा साचलेला आहे हा कचरा साफ करण्याचं काम महानगरपालिकेचे कर्मचारी करतायत. या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत या इकडच्या मराठा समाजाच्या ज्या बांधवांनी ज्या गाड्या आणलेल्या आहेत त्या सुद्धा मुंबईच्या बाहेर काढण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आणि हे जे गाड्या आहेत जर तुम्ही इथे ठेवल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. पोलिसांच्या या ठिकाणी स्पीकरवर अनाउन्समेंट करण्यात आली. ताबडतोब या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत बाहेर हलवायच्या आहेत, कारण न्यायालयाने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत नवी मुंबई साईडला न्यायच्या आहेत, मुंबईच्या बाहेर न्यायच्या आहेत आणि जे गावावरून जे येणारे अतिरिक्त लोक आहेत त्यांना ठाण्यामध्येच थांबून ठेवण्याचा या ठिकाणी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणचे जे प्रमुख आहेत आंदोलनकर्ते त्यांनी या ठिकाणी आमचे जे लोक आहेत इथे फक्त 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी सर्व न्यायालयाचं मान ठेवून या ठिकाणी केलं जाईल असं आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे. अविनाश लोंढेसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठा आरक्षणासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झालेले आहेत. मात्र या ठिकाणी पावसामुळे चिखल झाल्यामुळे आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात आसरा घेतला. न्यायालयामध्ये काल ताशेरे ओढल्यानंतर मराठा आंदोलक न्यायालयाचा सन्मान करत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केलाय. आम्ही कायद्याचं पालन करणार पण आरक्षण घेऊनच जाणार. आज तुमची वेळ आहे, उद्या आमची वेळ येईल. व्याजासह हिशोब चुकता करू असा टोला गुणरत्न सदावर्तेंना लगावलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी.